हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजचं जे लेपन आहे ते केलेलं आहे तनुजाने आणि रांगोळी जी काढलेली आहे ती छान सुरेख आणि मस्त छोटीशी रांगोळी काढलेली आहे प्रतीक्षाने. तर आपलं हे गुरुवारच्या रुटीनमध्ये येतं. तर आजचा हा गुरुवार आहे आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थोडासा मिक्स आणि छोटासाच येणार आहे. तर काही नाही, छोटीशी आपली म्हणलं रेसिपी आणि क्लिनिंग करताना, किराणा वगैरे आणताना किंवा भरून ठेवताना मी कुठलाच व्हिडिओ काढला नाही आहे. कारण जॉबवरून येऊन घरचं काम करायला कधी कधी खरंच खूप कंटाळवाणी होतं. तर मग व्हिडिओ करायचं पण मन नाही होत. आणि त्यामध्ये घरचे सुद्धा कधी कधी म्हणजे सगळेच आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यावर ना ते करायचे नाही इच्छा होत. वाटतं चला आपलं कामच पटकन करून घेऊया. त्यासाठी मी कुठलाही विचार केलेला नाही. आणि ह्यावेळेची किचन क्लिनिंग तेवढी डीपमध्ये नाही केलेली, पण छान व्यवस्थित आणि पटकन झालेली आहे. खूप मस्त वाटलं मला. कारण जे मी भरण्या वगैरे जे लावलेले आहेत ना त्याच्या शेजारी सुद्धा छोटीशी फळी ही केली आणि सगळ्या माझ्या भरण्या ज्या आहेत त्या पूर्ण ह्याच्यामध्ये बसलेल्या आहेत. दोन्ही फळ्यावरतीच बसलेल्या आहेत. त्यामुळे मस्त त्याचं जे सेटअप आहे ना ते किचनमध्ये व्यवस्थित प्रकारे झालेलं आहे. मी सगळं पटपट एक 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 करून पूर्ण भरण्या वगैरे जे आहेत, खालचा किचन कट्टा म्हणा तो तर आपला डेलीच क्लीन होतो. हे डब्बे वगैरे सर्व जे आहे ते सगळ्यांना हात मारून मी घेतलेला आहे. तर हे काम होणं महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळं मी त्या व्हिडिओच्या बिलकुलही नादी नाही लागलेली. असं म्हटलं पहिलं आपलं काम करून घेऊया, नंतरचं बघूया. कारण दुसरे कामं भरपूर पडलेले होते. एकेका दिवशी एक एक काम आवरून घ्यायचं होतं. तर ते काम करणं पण तेवढंच गरजेचं होतं. असं इथं मी भरलेली भेंडी मला करायची आहे. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथं काय केलेलं आहे, मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, थोडंसं हळद घेतलेली आहे, लसूण टाकून शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आणि ते भेंडी जी आहे ती मधून चिरून घेतलेली आहे. कांदा लसूण मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीपुरतं थोडंसं अद्रक सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे. तर हे सर्व मी जे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर हे सर्व जे मिश्रण आहे ते तुम्ही म्हणजे कोरडा मसाला सुद्धा मिक्स करू शकता आणि थोडंसं पाणी घालून सुद्धा मिक्स करू शकता. मी थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं आहे. सर्व एकजीव करून घेतलेला आहे आणि नंतर जो आहे तो आपल्याला भेंडीमध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे. तर एकीकडे मी कारलं टाकलेलं आहे आणि दुसरीकडे माझी भेंडी फोडणी जी आहे ना कारलं टाकत टाकत करपलेली आहे. म्हणजे मी जिरे मोहरी जी आहे ती टाकली आणि तिकडं कारलं हलवत होते तोपर्यंत इकडं भेंडीची फोडणी माझी करपलेली आहे. असं मी त्याच करपलेल्या याच्यातच फोडणी दिली. कारण खूप दिवसांनी मी ही भेंडी करणार होती आणि मला छान भेंडी करायची होती. भेंडी तर झाली छान, पण त्याची काय होतं ना थोडीशी मिस्टेक बिघडली की असं बिघडाबिघडी होऊन जाते. तर म्हटलं चला ह्याच्यात थोडासा मसाला तळून घेऊया. तर जिरे मोहरी जी आहे ती करपलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडासा मसाला जो आहे तो तळून घेतलेला आहे आणि वरतून जी आपण भरून घेतलेली भेंडी आहे ती घेतलेली आहे. आणि थोडासा वरतून त्याचं टेक्स्चर चांगलं यावं यासाठी वरतून सुद्धा थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि हे मिश्रण जे आहे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन झाकून ठेवायचा आहे. थोडीशी वाफ लागली की भेंडी अशी मस्त होते, पण थोडीशी मिस्टेक बिघडली तर थोडीशी चव ही वेगळीच येते. तर ही भेंडी खरंच खूप छान लागते. जेवढी छोटी घ्याल आणि जेवढा जास्त मसाला भरून तुम्ही भेंडी कराल ना तेवढी खूप छान लागते. आणि मस्त भाकरीसोबत तुम्ही किंवा नुसतीसुद्धा खायला ही भेंडी मस्त लागते. पण नुसती सहसाही जास्त कोणी नाही खात. जास्त करून ही आपण चपातीसोबत भाजीसोबतच ह्याला सर्व करतो. तर असो भेंडीची एकदम सोपी ट्रिक आहे. जसं आपण वांग भरून घेतो त्या पद्धतीने भरून घ्यायची आहे आणि मस्त तेलामध्ये ह्याला फ्राय करायचं आहे. तिला मी 2 वेळा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे वरतून, कारण जो मध्ये भरलेला मसाला आहे ना तो थोडासा याला कमीच झालेला आहे. कारण भेंडी जी आहे ती थोडी मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि ते कारलं बघा, आपलं कारलं सुद्धा झालेलं आहे, छान झालेलं आहे कारलं. आणि भेंडी सुद्धा बघा व्यवस्थित झालेली आहे, छान थोडासा पाण्याचा शिपका देऊन मस्त फ्राय झालेली आहे.
तर चला, आपली क्लिनिंग सुद्धा झालेली आहे आणि कुठं घेऊन बसती अशी म्हणायला लागली. अगं आपलं फ्रीज कंटिन्यू चालू नसतं आणि मी आज प्रतीक्षानं हे सूत्र हाती घेतलेलं आहे. भाजीपाला धुईचं ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. तिला सांगितलं होतं पटपट ठेवून दे, तिनं सगळं हाती घेतलेलं आहे. परवा काल आजच्याच व्हिडिओमधून बघितलं असं मी ते केलेलं. काल मी सगळं जी भाजीपाल्याचं कॅरेट आहे ते स्वच्छ करून ठेवलेलं होतं. आज प्रतीक्षानं सुद्धा सगळा भाजीपाला जो आहे, मिरच्या वगैरे जे आहेत त्या लगे हात निसून ठेवलेले आहेत. भेंडी बटाटे वगैरे जे आहेत ते सर्व धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित टापण टिपण लावून ते ठेवून दिलेलं आहे. तर असं मुलं सुद्धा सगळे कामं सांगितले तेवढे व्यवस्थित टिपणाने करतात. तर छान वाटतं आणि मुलींना ही सवय असायलाच पाहिजे घरच्या कामाची. तर प्रतीक्षा सगळं काम जे आहे ते मन लावून करते आणि सांगितलेलं काम अगदी म्हणजे व्यवस्थित पार पाडते. तर बघा, तिने सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अलग करून, टमाटे वेगळे, बटाटे वेगळे, मिरची वेगळी, भेंडी वेगळी करून सगळं धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सुकायला पण ठेवलेलं आहे. बटाट्याचं तर बघा किती घाण पाणी निघत आहे. तर हा भाजीपाला जो आहे तर खरंच असं स्वच्छ करून ठेवला ना तर नंतर आपण धुवूनच घेतो, नंतर सुद्धा आपण तसाच घेत नाही. पण व्यवस्थित म्हणजे आपल्याला तेवढं हे वाटत नाही की बाबा आपण आणलाय आणि तसाच घेतलाय. तर तो म्हणजे बिनफिकीर घेतो आपण. जसं की वस्तू एखादी स्वच्छ करून ठेवलेली असल्यावर आपण त्याचं काहीही मागे पुढे बघत नाही, पटकन घेतो ना, तसंच भाजीपाल्याचं सुद्धा आहे. व्यवस्थित ठेवून दिला तर आपण पटकन घेतो आणि करतो. तर असो, चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.